हाय गाईज, मी वनिता ब्लॉग 360 मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर हे बघा माझी मुलं अभ्यास करतात मागे. तर आजचा ब्लॉग असा आहे की म्हणजे आत्ताच दहीहंडी सेलिब्रेशन झालं आमच्या इथे. खूप छान झालं. म्हणजे आय थिंक काहीतरी 9:30-10 वाजले असतील दहीहंडीच्या कार्यक्रमाला. गेल्या वर्षी खूप लवकर झालं होतं, पण यावर्षी आणि मेन म्हणजे पाऊस पण खूप होता. कालपासून म्हणजे पाऊस खूपच पडतो असं पण न्यूजला सांगितलं होतं. आणि चांगली गोष्ट आहे की पाऊस पडतो. तर दहीहंडीला तर पाऊस मेन पाहिजेच. आणि रात्री पण खूप पाऊस पडला. म्हणजे दहीहंडीचं कार्यक्रम चालत तेव्हा खूप म्हणजे भरपूरच पाऊस पडत होता. म्हणजे असं जराही थांबला नाही तो. आणि आमच्या इथे दहीहंडीचं सेलिब्रेशन ठेवलं होतं, कार्यक्रम ठेवला होता. खूप छान झाला. आणि म्हणजे खूप म्हणजे बाहेरून पथक आले होते. म्हणजे खूपच छान आयोजित म्हणजे कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पडला. आणि आयोजन पण खूप छान केलं होतं आमच्या इथल्या म्हणजे जे आहेत जे मोठे लोक त्यांनी. तर आता आमच्या इथे म्हणजे मला म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला असं सांगायचं की आमच्या इथे जे दहीहंडीचा कार्यक्रम म्हणजे एकदम छान प्रकारे पार पडला. आता ते म्हणजे मला खूप ठिकाण म्हणजे दुसऱ्या ठिकाणाहून पण म्हणजे पथक आले ते आमचे सलामी वगैरे दिले तिथे. म्हणजे ते खूप म्हणजे सगळीकडे असतं त्यात काय म्हणजे असं वेगळं नाही आहे. तर आमच्या इथलं दहीहंडीचा मान म्हणजे बाहेरचे होते, कल्याण साईडचे कुठले माहीत नाही. म्हणजे काय त्यांच्या पथकाचं नाव होतं माहीत नाही एवढं. म्हणजे खूप गर्दी तेवढं अनाउन्समेंटमध्ये काय एवढं कळलं नाही. तर त्यांना तो मान दिला होता. त्यांनी यशस्वीरित्या म्हणजे दहीहंडी त्यांनी फोडली खूप छान. तर आता एवढं मी तुम्हाला सांगण्यापेक्षा मी हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला त्यात सगळं कळेल की म्हणजे दहीहंडी एकदम मस्त पार पाडली आणि खूप छान. तर जरा तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी. तर गाईज हे बघा दहीहंडीला स्टार्ट झालं आहे. म्हणजे आम्ही अगोदर पण गेलो होतो 5 वाजता, गेल्या वर्षी लवकर झाली ती म्हणून. तर मला यावर्षी जावं लवकर, पण कसलं काय नंतर त्यांनी अनाउन्समेंट केली की 9:30 वाजता दहीहंडी फुटणार आहे. मग आम्ही गेलो आय थिंक काहीतरी 7:30ला गेलो, 7:30 की 8 वाजता गेलो. तर दहीहंडी चालू झाली होती आणि खूप ठिकठिकाणचे पथक येत होते आणि सलामी देऊन जात होते. तर सलामी दिल्यानंतर म्हणजे प्रत्येक पथकाने 5-5 थराच्या म्हणजे थर लावले होते. पण खूप छान एकदम म्हणजे काहीच त्यांनी म्हणजे असं त्यांच्याकडून काही चुका वगैरे झाल्या नाही किंवा. आणि पाऊस पण खूप पडत होता हे बेस्ट होतं. दरवर्षी काही ना काही कुठे ना कुठे काही म्हणजे घडतच असतं, कोणी पडलं वगैरे काय हे तर तुम्हालाही माहिती आहे. पण यावर्षी काय असं काय ऐकायला तर नाही आलं आहे अजून. आणि आमच्या इथे एकदम जेवढे पथक आलते बाहेरून तेवढे एकदम खूप छान त्यांनी त्यांचं म्हणजे कामगिरी बजावली. आणि त्यांचं तसं हे अभिनंदन पण करण्यात आलं त्यांना म्हणजे फुलं वगैरे देऊन आणि ट्रॉफी देऊन प्रत्येकाला, असं प्रत्येक पथकाला. तर खूप छान म्हणजे असं म्हणजे गेल्या वर्षापेक्षा ह्यावर्षी दहीहंडी खूप छान झाली. आणि समोर तुम्हाला बघा मानाची दहीहंडी पोस्टर दिसतं आहे, त्याच्यामध्ये बक्षीस होतं. जो म्हणजे ज्याला मानाची दहीहंडी फोडण्याचा जो मान दिला आहे त्याला. मग असे खूप म्हणजे टिटोळ्यावरून टिटोळा संतोषी माता तिकडचे प्लस आमच्या इथले पण होते, प्लस कल्याणवरून पण आले होते. कल्याण कोळसेवाडा हे बघा, ही आमची दहीहंडी किती उंच होती. तर मग त्याप्रमाणे म्हणजे सगळ्यांनी एकदम त्यांच्या कामगिरी एकदम यशस्वीरित्या बजावल्या. आणि काही पथकांना यायला थोडा उशीर झाला, कारण की म्हणजे आता भरपूर ठिकाणी कार्यक्रम चालू होते त्यामुळे ट्रॅफिक होती. तर त्यामुळे त्यांना यायला उशीर झाला. तर मग काही वेळेस असं मध्ये त्यांसाठी गाणे वगैरे DJ वगैरे लावले होते नाचण्यासाठी. आणि प्रत्येक पथक येऊन आपलं काम एकदम व्यवस्थित. आणि अनाउन्समेंट जे आपले म्हणजे कार्यक्रमाला सगळे उपस्थित होते, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच म्हणजे सगळेच होते. तर त्यांनी म्हणजे असं सांगितलं की अनाउन्समेंटमध्ये की तुम्ही अजिबात घाई करू नका, एकदम व्यवस्थित. इथं काय असं एक तासामध्ये सगळं थर तुमचे मांडले पाहिजे असं काही नाही आहे. आरामात उतरा, आरामात चढा असं. त्यामुळे त्यांनी एकदम व्यवस्थित म्हणजे सगळ्यांनी जेवढे म्हणजे आय थिंक मला तर असं वाटतं आहे की 3 ते 4 पथक जास्त असले एवढे काउंट नाही केले. आणि त्यात पाऊस पण खूप पडत होता. आणि मेन जिथे कार्यक्रम ठेवला होता हे बघा, यांनी किती 3 थरांचा म्हणजे 5 थरांचा आहे, पण वर सिंगल 3 थर दिलेत. खूप छान. ह्याच पथकाने ही असं म्हणजे हे करून दाखवलं आहे, थर रचून दाखवले असे. तसं बाकीच्याने पण खूप छान केलं आहे, असं नाही आहे काही. आणि मध्ये हा जो मेन जिथे कार्यक्रम त्यांनी ठेवला होता
तो मेन रोड होता म्हणजे येणारा जाण्याचा, त्याच्यामुळे मध्ये मध्ये लोक येत होते. त्यामुळे पावसामुळे थोडं व्हिडिओ शूट करताना थोडंसं अडचण येत होती. तरी पण जेवढं मला पॉसिबल झालं तेवढं मी व्हिडिओ काढला आहे, तुम्हाला दाखवला आहे. मग जसं त्यांनी सलामी दिल्यानंतर त्यांचं थोडंसं त्यांच्यासाठी थोडं त्यांचं मनोरंजनासाठी गाणे वगैरे लावून ते मस्त एन्जॉय करत होते. खूप छान. त्यात पाऊसही पडत होता त्याच्यामुळे खूपच छान मस्त. आणि मध्ये मध्ये लोक येत होते त्याच्यामुळे व्हिडिओ त्यांचा मध्ये मध्ये शूट करता येत नव्हता असा. आणि मग नंतर आमच्या इथलेच बारीक मुलं होते लहान लहान, त्यांनी त्यांच्याच म्हणजे त्यांच्याच याने 3 थरांचा त्यांनी पथक तयार केलं होतं असंच शाळेत लोकांनी पोरांनी. पण ते पण खूप छान. मग त्यांचं पण फुलं देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि बाकीच्यांना ट्रॉफी वगैरे पण दिली जे बाहेरून आले त्यांना. आणि आमच्या दहीहंडीचा मान कल्याणचे पथक होतं, कल्याणचं ते इथलं नाव मला एवढं आठवत नाही आहे, त्यांना दिलं होतं. ते तुम्हाला शेवटला दिसेलच. आणि खूप छान म्हणजे असं कार्यक्रम त्यांनी खूप छान ठेवला होता. म्हणजे पोलीस वगैरे पण होते, ते सगळीकडेच असतात की जेणेकरून काय कुठे वाद झाला वगैरे झालं तर उगाच इश्यू नको व्हायला. नंतर मग त्यानंतर हे टिटवाळा साईडचे होते आय थिंक. त्यांचे काही पोरं बाकी होते त्यामध्ये सलामीसाठी थांबले होते, त्यांची वाट बघत होते ते. आणि मी, माझी मुलगी, माझा मुलगा आम्ही बघायला गेलो जेवण वगैरे करून. की त्यांनी सांगितलं अगोदर 9:30 वाजता कार्यक्रम म्हणजे दहीहंडी फुटणार आहे. तर म्हटलं इतक्या लवकर जाऊन काय करतो, म्हटलं आपले तोपर्यंत जेवण वगैरे ते म्हणजे जेवण बनवून तरी जाऊया. त्यानंतर आम्ही गेलो. तो कार्यक्रम चालू झाला होता आणि पाऊस पण खूप पडत होता. आणि जे पोरं होते दहीहंडीचे ते पण खूप एन्जॉय करत होते पावसामध्ये मस्त. पण गेल्या वर्षापेक्षा ह्या वर्षीची दहीहंडी खूप छान होती, बेस्ट होती. मला गेल्या वर्षाचं एवढं आठवत नाही आहे, पण खूप छान होती ह्या वर्षाची. मस्त आयोजित केली होती. त्यानंतर त्यांना सलामी द्यायची होती. त्यांचे काही पोरं मागे होते म्हणून ते इथे थांबले होते. आणि त्यांच्या डोक्याच्या वरच दहीहंडी तुम्हाला मागाशी दाखवलं. त्यानंतर ते आल्यानंतर त्यांनी थोडंफार एन्जॉय केला, नाचले वगैरे असं. आणि गाणे पण खूप छान लावले होते दहीहंडीचे मस्तपैकी. बाहेर जे बाकीचे लोक सुरुवातीला एवढे काही लोक नव्हते बघायला, नंतर हळूहळू खूप गर्दी वाढत गेली आणि पोरंही खूप एन्जॉय करत होते. काही पोरं सलामी देऊन लगेच जात होते कारण की त्यांना दुसरीकडे पण जायचं होतं. आणि हे त्यांचं ते बोलतात ना, जे सलामी द्यायच्या अगोदर त्यांचं जे काय बोलायचं असतं ते त्यांनी म्हणजे देवाचं नाव घेऊन स्टार्ट केलं खाली बसून. ते प्रत्येकच पथक करतं, ते तुम्हाला माहीत असेल. त्यानंतर याही पथकाने एकदम व्यवस्थितरित्या थर रचले, खूपच छान. म्हणजे खूप लोक मस्त बघत होते आणि म्हणजे ते वर चढत होते पण आमच्या मनात धडकी भरत होती की व्यवस्थित चढतात की नाही, उतरतात की नाही. कोणाला काही जीवितहानी झाली नाही, नाहीतर कुठे ना कुठे काही ना काही ऐकायला येतं. पण तसं कोणत्याही पथकाकडून काहीच ऐकायला नाही आलं. एकदम हे बघ किती छान थर रचले होते व्यवस्थित. आणि सपोर्टला पण साईडने तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित मस्त केलं होतं. या पावसामुळे काही व्हिडिओ व्यवस्थित मला काढता येत नव्हता, पण जेवढा पॉसिबल झाला तेवढा काढला आहे मी. मध्ये मध्ये लोक ये जा करत होते, त्यांच्या छत्र्या होत्या त्याच्यामुळे असं मध्ये मध्ये व्हिडिओ येत नव्हता व्यवस्थित. त्यांना तर आपण बोलू शकत नाही की साईडला व्हा म्हणून. सलामी देऊन व्यवस्थित पोरं खाली उतरत होते. तुमच्याकडे पण अशी दहीहंडी असते का? मला कमेंटमध्ये कशी झाली यावर्षी दहीहंडी मला कमेंट करून सांगा. त्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ देऊन ट्रॉफी देऊन त्यांचं अभिनंदन केलं. आणि ज्यांना दहीहंडीचा मान दिलता त्यांची वाट बघत होते की कधी येतील म्हणून. पण नंतर त्यांनी अनाउन्समेंट केली की ते ट्रॅफिकमध्ये अटकले, त्यामुळे बरेच वेळ गाणी लावली होती. असंच म्हणजे आम्ही असंच उभं होतो. मग काय करण्यानंतर हे पथक आलं ते येण्याच्या अगोदर. मग यांनीसुद्धा सलामी दिली व्यवस्थितरित्या. प्रत्येक पथकाने 5-5 थर लावले होते. 5 थर लावणे पण म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे. त्यासाठी पण त्यांना खूप अगोदरच तयारी करावी लागते, खूप मेहनत घ्यावी लागते.
शेवटी जीवाशी खेळण्यासारखंच आहे हे. म्हणजे खूप स्वतःचा बॅलन्स वगैरे खूप म्हणजे त्यांना प्रॅक्टिसमध्ये करावं लागतं. काहींनी 4 थरांची, काहींनी 5 थरांची दिली सलामी. थर लावले होते पण खूप छान, सगळे थर एकदम व्यवस्थित होते, कोणाला काही नाही झालं. आणि त्यात पाऊस पण खूप छान पडत होता. आता दहीहंडीला पाऊस छानच म्हणायला पाहिजे. आणि पाऊस हा कालपासूनच चालू झाला आहे. त्यामुळे तुमच्याकडे पण अशी दहीहंडी होते का कमेंट करून सांगा. हा कार्यक्रम मेन रस्त्यामध्ये आला त्याच्यामुळे अधूनमधून लोक येत होते. असं ग्राउंडवर कुठे असं तर असं हे येणारे जाणारे मध्ये आले नसते. सलामी देऊन पोरं मस्त एन्जॉय करत होते. आणि तसेच सलामी दिल्यानंतर तसेच स्टेजवर जाऊन फायनली जे आमच्या इथल्या दहीहंडीचा मान ज्यांना दिला होता ते फायनली पोहोचले. त्यांनी पहिले सलामी दिली, ती पण यशस्वीरित्या पार पाडली त्यांनी, खूप छान. मग थोडे त्यांनी मस्तपैकी नाचले वगैरे, थोडाफार एन्जॉय घेतला. आणि मग ते त्यांच्या जिथे आमची दहीहंडीवर होती तिथे येऊन त्यांनी त्यांचा व्यवस्थित म्हणजे असं ग्रुप त्यांनी असं राऊंड केला. एक राऊंड करून त्यांनी व्यवस्थित म्हणजे कोण कसं व्यवस्थित उभं राहायचं हे त्यांनी तिथं ठरवलं केलं. त्यांचं जे असेल ते म्हणजे जसं आता थर लावायचा तो कसा लावायचा हे त्यांनी व्यवस्थित स्टार्ट केलं. त्यांनी दहीहंडी म्हणजे थर लावण्यासाठी, दहीहंडी फोडण्यासाठी दहीहंडी पण त्यांनी खूप छान फोडली. खूप म्हणजे आमच्या इथला कार्यक्रम एकदम बेस्ट झाला. मी तर बोलले खूप बेस्ट झाला. तुमच्या इथला पण असाच झाला का कमेंट करून सांगा. ते पुढे तुम्हाला दाखवू दहीहंडी त्यांनी कशी फोडली ते चढत होते. पण आम्हाला असं आमचा श्वास असा एकदम मोठा होत होता की व्यवस्थित करतात की नाही, कारण की पाऊस बघा खूप पाऊस पडत होता. आणि फायनली त्यांनी दहीहंडी यशस्वीरित्या पार पाडली. खूप छान, खूप भारी वाटत दहीहंडी फोडली ती. ते थर लावत होते पण आम्हाला इकडे धडकी भरत होती. शेवटी फायनल त्यांनी दहीहंडी फोडली. तर तुम्हाला दहीहंडी हेच म्हणजे कार्यक्रम आमचा कसा वाटला कमेंट करून सांगा. सगळे खूप एन्जॉय करत होते. आणि त्यानंतर मग ते मटकी फोडल्यावर जे मडक्याचं खापर असतं ते घेण्यासाठी खूप लोक धावत होते. माझ्या मुलीने पण 2-3 उचलले. तर तुम्हाला माझा दहीहंडीचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा. त्यानंतर आम्ही सगळेजण आम्ही घरी गेलो. आणि असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.